आज तू फारच छान दिसत आहेस संजना. संजनाकडे बघत अक्षय म्हणाला. थँक्यू. संजना लाजत म्हणाली. तुझे हे सौंदर्य अजून जवळून बघू शकतो का संजना? संजनाच्या जवळ जात अक्षयने विचारले. अक्षयला आपल्या इतके जवळ येताना बघून संजना गोंधळली. जसे अक्षयची पावले संजनाकडे वळली तसे आपसुकच संजनाची पावले मागे झाली. अक्षयला कसे थांबावे हे तिला कळत नव्हते, तर तिचे मागे सरकणे म्हणजे ती आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी परवानगी देत आहे असे अक्षयला वाटले. अक्षय संजनाच्या जवळ गेला. त्याने तिच्या कमरेत हात टाकून झटक्यात तिला आपल्याजवळ ओढले. अक्षयच्या ह्या कृतीने संजना बावरली. अक्षय असे काही करेल हे तिला अपेक्षित नव्हते. अक्षय, काय करताय हे तुम्ही? सोडा ना प्लीज. संजना अक्षयच्या राखट पकडीतून सुटायचा प्रयत्न करत म्हणाली. अक्षयने काही सेकंद विचार केला आणि मग त्याने संजनाला सोडले. संजना क्षणाचा विलंब न करता लगेच अक्षयपासून लांब झाली. अक्षयला वाटले संजना लाजली, पण खरे पाहता संजना मुळात थोडी घाबरली होती आणि त्याला कारणही तसेच होते. ह्याआधी कधी ती कुणाच्या इतक्या जवळ गेली नव्हती. आता संजनाची भीती अधिकच वाढली होती. अक्षयने संजनाच्या गळ्यातील ओढणी काढत टाकली व तो पुढे काही करणार इतक्यात संजनाच्या भीतीच्या जागी आता रागाने जागा घेतली. शरीरात होती नव्हती तितकी सगळी ताकद लावून संजनाने स्वतःवरून अक्षयला बाजूला ढकलले व क्षणाचा विलंब न करता आपली ओढणी घेऊन ती बेडवरून खाली आली. अक्षय संजनाकडे आश्चर्याने बघत होता, कारण संजना आपल्याला स्वतःवरून बाजूला ढकलेल हे त्याला अजिबात अपेक्षित नव्हते. काय झाले संजना? अक्षयने विचारले. लाज नाही वाटत का तुम्हाला तोंड वर करून विचारायला काय झाले? संजनाने रागाने अक्षयला उलट प्रश्न केला. काय ह्यात काय लाज वाटण्यासारखे आहे? तू माझी होणारी बायको आहेस. आपला साखरपुडाही झाला आहे, मग हे सगळे साहजिकच आहे ना? अक्षय म्हणाला. आपले लग्न ठरले आहे, अजून झाले नाहीये. संजना रागात अक्षयला म्हणाली. व्हॉट डू यू मीन संजना? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? आता अक्षयही चिडला होता. विश्वास? संजना उपहासात्मक हसली. तिचे हे हसणे अक्षयला बरेच टोचले, कारण कुठे ना कुठेतरी संजनाने कळत नकळत त्याचा सो कॉल्ड पुरुषी अहंकार दुखावला होता. तुमच्यावर विश्वास ठेवूनच तर इथे आले होते मी, संजना म्हणाली. अगं पण इतके केले तरी काय? मी फक्त थोडी शरीरसुखाची अपेक्षा तुझ्याकडून केली. ह्यात काय चुकीचे आहे? मी तुम्हाला इतक्याच वेळा थांबवायचा प्रयत्न करत होते, तरीही तुम्हाला थोडे तरी कळेल नाही का? संजनाने विचारले. अगदी, पण ह्यात काहीच चुकीचे नाही आहे. मी लग्नानंतर तुझ्याजवळ आलो की तेव्हाही असेच मला थांबवणार आहेस काय तू? अक्षयने उलट प्रश्न केला. अर्थातच अक्षय, लग्नानंतर माझी इच्छा नसताना तुम्ही माझ्याजवळ आलात तर तुमच्या आणि एका रेपिस्टमध्ये फरकच काय राहिला? आणि राहिला प्रश्न ह्या सगळ्यात चुकीचं काय आहे? हे सगळं साहजिकच वगैरे जे काही तुम्ही म्हणालात तर हो, मला वाटते लग्नाआधी सेक्स करणे चुकीचे आहे, कारण प्रॅक्टिकली विचार केला तर लग्न झाले नाहीये. लग्नाआधीच सेक्सची घाई का? आणि सेक्स नंतर तुमचे लग्न त्या व्यक्तीबरोबर झाले नाही तर शक्य आहे का मग तुम्हाला त्या व्यक्तीला विसरणे? शरीराने एकत्र आल्यावर माणसाचे मन आपसुकच समोरच्या व्यक्तीमध्ये गुंतले जाते. पुढे आयुष्यात ज्या व्यक्तीबरोबर लग्न होईल त्या व्यक्ती हा अन्याय होणार नाही का? पुढे आयुष्यात
आपल्याला सतत ही खंत वाटणार नाही का की आपण समोरच्या व्यक्तीला फसवणूक करत आहोत? अक्षयच्या प्रतिक्रियेची वाट न बघता संजना एकदाही मागे वळून न बघता निघून गेली. धन्यवाद. आपली ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.